प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा माझा काल रात्री रिव्ह्यू द्यायचा राहून गेला. मला जरा कणकण होती त्यामुळे लवकर डोळा लागला माझा. पण आता आज मी तुम्हाला या मालिकेचा कालचा रिव्ह्यू देतेय. तर सुरुवातीला आपण बघतोय गौतमी बयोला लोटून देतेय आणि तिला म्हणतेय अति शहाणपणा करतेस का, जीव घेईल मी तुझा. बयो म्हणते काय हो तुमचं नेहमी नेहमी जीव घेईल जीव घेईल, माझा जीव काय असा आयऱ्या गैऱ्यानी कोणी घ्यावा असा वर आलाय का. बयो गौतमीला चार समजुतीच्या गोष्टी सांगत असते. अहो इराच्या आई, कधीतरी जीव लावायचं शिका म्हणजे कळेल तुम्हाला, थोडा जरा स्वभाव बदला स्वतःचा. पण आता गौतमी तिचा हात झटकते आणि म्हणते ए तू मला तुझ्या आईचा शहाणपणा शिकू नकोस. तेव्हा बयो म्हणते तुम्हालाही मी तेच सांगते, रिक्वेस्ट करते की माझ्या बाबांना प्रॅक्टिस करू द्या, त्यांना प्रॅक्टिस करायची इच्छा आहे आणि मला त्यांना बघायची इच्छा आहे डॉक्टर म्हणून. पण गौतमी म्हणते मला तुझ्या आईची शिकवण शिकू नकोस, ती त्या कातळ गावातच ठेव, एवढा शहाणपणा केलास ना तर तुझ्या आईकडे पाठवून देईल तुला. इकडे दुष्यंत पोटे सरांना ओरडत असतात तेव्हा ट्रस्टीज आलेत, म्हणजे त्या हॉस्पिटलचे कोणी हेड आहेत ते दुष्यंत सरांकडे आलेत. आता दुष्यंत सरांना ते विचारतात काय दुष्यंत काय चालू आहे हे तुमच्या माघारी. आता दुष्यंतला वाटतं की हे सगळं प्रकरण त्याच्यावर शेकतं की काय. आता तो आधीच हात झटकून मोकळे होतो. सर मी इथे नव्हतो, खरंच आय एम सो सॉरी, मी सगळं हे पोटे सरांवर सोडवली होती जबाबदारी मी जाताना, आणि विशालने मला न विचारता शुभंकरांचे स्कॅन केलेत, तो खोटं बोललाय माझ्याशी, आपल्या हॉस्पिटलचे रूल ब्रेक केलेत यांनी. सर मला कळतंय सगळं, हे असं नको व्हायला हवं होतं. आता विशाल काही बोलत नाहीये मध्ये. पण आता ते जे ट्रस्टीचे हेड आहेत ते म्हणतात हे बघा दुष्यंत, अहो रूल हे माणसांसाठीच असतात ना आणि काही काही गोष्टींना अपवाद असतात. पण आता दुष्यंत म्हणतो सर आय एम व्हेरी सॉरी, मी तुम्हाला माफी मागून घेतो, हे सगळं झालं पण मी हे सगळं नीट करेल. आता ते म्हणतात काही गरज नाही आहे तुम्हाला हे सगळं करायची, उलट शुभंकरांनी खूप मोठं काम केलंय, आपल्या हॉस्पिटलचं नाव मोठं, त्यांनी जे ऑपरेशन केलंय ना इथे एकही डॉक्टर हजर नव्हता म्हणूनच केलंय त्यांनी ऑपरेशन, उलट आपल्या हॉस्पिटलचं नाव मोठंच झालंय. आता हे दुष्यंत त्या विशालकडे बघायला लागतात, म्हणजे दुष्यंतला कळालंय की विशालने काहीतरी चाबी मारली यांना म्हणून. असो तर आता विशालही त्यांच्याकडे बघतोय. सुरुवात त्यांनी छान दाखवली आहे. बयो गौतमीला म्हणत असते अहो इराची आई सुधरा आता, आणि आता माझ्या बाबांना प्रॅक्टिस करू द्या, मला धमक्या देणं सोडून द्या तुम्ही. आता माझ्या वडिलांनी त्यांचं नाव त्यांच्या कर्तृत्वाने मोठं केलंय आणि ते नाव तसंच राहू द्या. त्यांचं स्वप्न आता खरं व्हायची वेळ आली आहे, त्यांना डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करायची होती, आता ते सगळं प्रत्यक्षात उतरतंय आणि तुम्ही या सगळीत मोडता घालू नका. पण गौतमी कसली ऐकते. गौतमी तिला म्हणत असते मी हे होऊ देणार नाही, आणि तिचा जोरात तो खांदा दाबत असते मोठ्याने, करकचून आवळलाय तिने तो तिचा हात. आता ही बयो तो हात झटकते आणि म्हणते हे बघा इराच्या आई, तुमचा सगळा शब्द मी राखलाय, मी माझं अस्तित्व बाबाला सांगितलेलं नाहीये, तुम्ही सुद्धा माझ्या बाबाच्या स्वप्नांच्या आड येऊ नका. आता हिने बरंच काही तिला उपदेशाचे डोस दिलेत पण सगळे गौतमीच्या डोक्यावरनं गेलेत, इराच्या डोक्यावरून जातात तसे. तर आता हे ट्रस्टीज इकडे दुष्यंतला म्हणतात हे बघा दुष्यंत, मला सगळं समजतंय, म्हणजे तुमची काही चूक नाही आहे, पण आता तुमची जबाबदारी आहे की डॉक्टर शुभंकरांनी जे काही काम केलंय ना त्यासाठी आपण त्यांचा सत्कार करायला हवा, त्यांचं कौतुक करायला हवं, ही आपल्या हॉस्पिटलसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यावर दुष्यंत सरांचे काहीसे असे रिॲक्शन होते. आणि आता ते म्हणतात उलट तुम्ही विशालला थँक्यू म्हणायला हवं, त्याने या सगळ्या गोष्टींमध्ये शुभंकरांना सहकार्य दिलंय, आणि विशाल खरंच तुझे खूप खूप आभार. विशाल त्यांच्याकडे बघून स्माईल करतोय. पोटे सर तर अगदी निशब्द झालेत बिचारे, त्यांना काय बोलावं ते सुचेना, सगळं काही या दोघांवर उलटलंय प्रेक्षकांनो, असं म्हणायला हरकत नाहीये. आता त्या ट्रस्टीजनी दुष्यंत सरांजवळच जबाबदारी दिली आहे शुभंकरांचा सत्कार करायची, म्हणजे आतापर्यंत दुष्यंतने हे सगळं खूपच हलक्यात घेतलं होतं, पण आता हे त्यांच्या अंगलट येणार, आणि ते आता म्हणतात की हे सगळं तयारी तुम्ही करा, आपण उद्या भेटूयात. आणि मग विशाल या दोघांना गुड डे सर, म्हणजे गुड डे पोटे सर, गुड डे दुष्यंत सर असं म्हणून निघून गेलाय. दुष्यंत सरांना आता कळत नाहीये करावं तर काय करावं. बयो गौतमीला म्हणत असते तुमच्या धमक्यांना मी घाबरणार नाही आणि तुमच्या पाया पण पडणार नाहीये, नीट कान देऊन ऐका, मी तुम्हाला घाबरत नाही, आणि ज्या दुष्यंत सरांच्या जीवावर तुम्ही उड्या मारता ना, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारता, ते खांदे कधी गळून पडतील ना इराची आई, तुमचं तुम्हाला कळणार नाही, वेळीच जागी व्हा. रमाकांत काका सुद्धा आता जेलमध्ये गेलेत, त्यामुळे सांगते योग्य तो निर्णय घ्या. तेवढ्यात आता बाहेर आवाज येतो यांना कोणीतरी आल्याचा. तेव्हा बयो म्हणते चेहऱ्यावर हसू आणा आणि या बाहेर. आता इकडे विशाल आलेला आहे बाहेर, आणि त्याने पेड्याचा बॉक्स आणलेला असतो. तो गौतमीला म्हणत असतो मॅडम तुम्ही सुद्धा पेढा घ्या, आनंदाची बातमी आहे. गौतमी नाही म्हणते. तेव्हा विशाल म्हणतो अरे नाही का, किती मोठी बातमी आणली मी, पेढा तर तुम्हाला घ्यावाच लागेल. आता त्याने रिपोर्ट आणले शुभंकरांचे आणि ते नॉर्मल आहे म्हणून सांगतोय. शुभंकर खूप खुश होतात रिपोर्ट बघून. ते म्हणतात अरेच्छा, मला वाटलं होतं त्यापेक्षाही जास्ती फाईन निघालो की मी, म्हणजे फिट आणि
फाईन. तर आता ही इरा पण बघते रिपोर्ट. आता अचानक ही बयो एक्साइटमेंटमध्ये म्हणते की बघू मला रिपोर्ट. आता सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात, म्हणजे विशेषतः शुभंकर म्हणजे त्यांना असं वाटतं की ही काय बघणार रिपोर्टमध्ये. मग लगेच ती म्हणते अरे हा, माझ्या लक्षातच नाही आलं, मला मेलीला काय कळणार आहे त्याच्यातलं दगडधोंडे. आणि मग इरा बघते ते रिपोर्ट आणि खूप खुश होते. आरवसुद्धा. विशाल म्हणतो सर आणखीन एक गुड न्यूज आहे, तुमचा सत्कार करण्यात येणार आहे आमच्या DND हॉस्पिटलतर्फे, त्यामुळे तुम्हाला यावं लागेल उद्या. आता इरा एवढी खुश होते आणि सुमनसुद्धा. सुमन म्हणते अरे वा दादा, तू एकदम फिट आणि फाईन आहेस बघ, आणि तुझा सत्कार होणार आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आरव म्हणतो अगं आत्या, बाबापेक्षा तूच जास्ती खुश आहेस. मग सुमन म्हणते मग दादा कोणाचा आहे, माझाच ना. विशाल पण खूप खुश असतो. आता इरा एवढी एक्सायटेड होते. आता बयो म्हणते विशाल सर, तुम्ही म्हणत होतात ना की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जागा आहे रिकामी, मग तुम्ही सांगा ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये शुभंकर सरांना, म्हणजे शुभंकर डॉक्टरांना तिथे लावून घ्या म्हणून. गौतमी मॅडमसुद्धा विशेष प्रयत्न करणार आहेत यासाठी. गौतमीला एवढा राग येत असतो बयोचा मध्ये मध्ये बोलण्याचा की विचारू नका. आता विशाल म्हणतो हो आपण प्रयत्न करूयात. आणि तो शुभंकरांना म्हणतो सर मला असं वाटतं सत्काराच्या वेळी जर तुम्हीच हा विषय काढलात तर आपल्या हॉस्पिटलमध्ये खरंच व्हॅकन्सी आहे आणि तुम्ही जॉईन करूच शकता. आता ही इरा खूप खुश होते आणि म्हणते बाबा तू आमच्या हॉस्पिटलमध्ये जॉईन होणार म्हणजे आम्ही तुला असिस्ट करू, किती मस्त. आता ती एवढी खुश होते की ती सगळ्यांच्या गळ्यात पडते आणि विशालच्या सुद्धा. विशाल घाबरला ना बिचारा. तो एकदम मागे सरकतो आणि सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात, विशेषतः गौतमी, शुभंकर. आता ही इरा लगेच, म्हणजे तो इराला म्हणतो इरा बिहेव, आणि लगेच ती मागे सरकते आणि म्हणते अरे सॉरी माझ्या लक्षात नाही आलं, म्हणजे मी खूप आनंदात होते ना, बाबा जॉईन करणार हॉस्पिटल म्हणून असं अचानक आनंदात झालं. पण हिच्या अति आनंदामध्ये त्या विशालला अटॅक यायचा विचारायला एखाद्या दिवशी. जोक्स अपार्ट. पण आता पुढे आपण बघतोय गौतमी खुश नाहीये, पण तिला खुश असायचं नाटक करावंच लागतंय. आता विशाल म्हणतो सर तुमच्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. आणि शुभंकर म्हणतात विशाल खरंच तू खूप चांगली बातमी दिलीस. विशाल म्हणतो हो सर, भेटूयात आपण उद्या, मी निघतो आता. तर आता विशाल तिथून निघून गेला आणि हे सगळे सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत. इरा म्हणत असते वा बाबा पार्टी करायची आता. पण या सगळ्यांच्या आनंदामध्ये एकटा बिचारा गौतमी नावाचा प्राणी दुःखी आहे. आणि गौतमीचं दुःख बयोपेक्षा जास्ती कोणाला कळणार नाही का प्रेक्षकांनो. बयोची आणि तिची कनेक्टिव्हिटी जरा जास्ती स्ट्रॉंग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. तर पुढे आपण पाहतोय ही बयो एवढी खुश असते आणि खुशीमध्ये ती खीर बनवतीये. आनंदाच्या भरात शेवयाची खीर केली आहे तिने. आता या शेवयाच्या खिरीचा सुगंध एका मांजरीला लागलाय आणि ती मांजर म्हणजे हेतल तिथे येते आणि म्हणते काय वास येतोय ग छान. बयो म्हणते अगं वास नाही म्हणत त्याला, सुगंध म्हणतात. मग हेतल म्हणते हां तेच ते, काय केलंयस तू. मग बयो म्हणते अगं मी खीर केली आहे, माझ्या बाबांचे रिपोर्ट नॉर्मल आलेत ना, ते फिजिकली अगदी फिट आहेत. हेतल म्हणते हो का, मग मला दे ना थोडीशी चव त्याची. आता हिला खायची तर आहे पण नाटकं अशी करते की विचारू नका. बयो म्हणते हो देते ना तुला. आता लगेच तिथे अंकिता येते आणि म्हणते काय चाललंय का तुझं हेतल, इकडे कशाला फिरतीयस तू, आणि काय ग बयो तुझं काय आज काही स्पेशल आहे का. मग बयो तिला पण सांगते की अगं हो आनंदाचीच बातमी आहे, माझ्या वडिलांचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेत आणि ते लवकरच आपलं हॉस्पिटल जॉईन करणार आहेत. मग आता अंकिता म्हणते हेतल तुला काय खायची आहे का खीर तिच्या हातची. मग हेतल म्हणते अगं नाही मी कुठे खाणार होते, तीच मला म्हणत होती खा म्हणून. म्हणजे काय आगाव येत नाही या पोरी. आता गौतमी डायरेक्ट घरात घुसली आहे बरं का प्रेक्षकांनो. अशा वेळी मोकल काकू नेमक्या कुठे जातात तेच मला कळत नाही. असो, पण आता खीर तिने सांडून दिली आहे. ती म्हणते अरे वा खीरबीर चालली आहे काय. आता बयोला खूप राग येतो तिने खीर सांडली आहे म्हणून. या दोघी सुद्धा तोंडावर हात ठेवतात, अरे बापरे खीर सांडली आहे हिने. आणि मग लगेच ही बयोचा हात धरते गौतमी आणि तिला तरा बाहेर नेते हॉलमध्ये बैठकीत. आणि मग म्हणते काय गे तुला जास्ती आनंद झालाय का. मग बयो म्हणते इराच्या आई माझा नाही तर माणसांचा नाही तर निदान अन्नाचा मान ठेवायला तरी शिका, कशाला खीर सांडलीत तुम्ही. मग आता गौतमी म्हणते गप्पा बस गा, मला शहाणपणा नको शिकूस, काही डोकं आहे का तुला. मारे तिथे मोठेपणाने सांगितलं ना तू की गौतमी मॅडम शुभंकरांना DND हॉस्पिटल जॉईन करायला लावणारे, मदत करणारे, थोडं डोकं चालवलं का तू. तिथे त्या हॉस्पिटलमध्ये तुझे हे दळबद्री थोपाड घेऊन मिरवणार आहेस का तू, बयो आहेस म्हणून. तुला आता ना इथून निघून जावं लागेल. आणि तुला जर वाटत असेल ना की मी शुभंकरला त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून जॉईन करून द्यावं तर गपचूप इथून तुझा गाशा गुंडाळ आणि निघ, तुला काही अक्कल आहे का.
तू काय शुभमकर समोर बयो म्हणून जाणार आहेस का? लक्षात ठेव, जर तू इथून निघून गेली तरच मी शुभमकरला तिथे नोकरी लावेल. आता प्रेक्षकांनो, हे ब्लॅकमेलिंग कधी थांबणार आहे देवासच ठाऊक. आता पुन्हा बयोसमोर प्रश्न पडला, काय करायचं? आता पुन्हा ही काय बयोगिरी करते ते बघूयात. पण आता हेतल आणि अंकिताला मात्र फार आनंद झाला आहे बयोला ओरडा भेटतोय म्हणून. तर असा होता कालचा रिव्ह्यू. कसा वाटला कळवा आणि प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.